और उसके साथ साथ पवार सर संतोष। चला विशेष सन्मान आपण करतोय पंचांचे सर्व पंचांचे सन्मान आपण करतोय श्रीमान दीपकजी पाटील पाली श्रीमान शिवदासजी वाघमारे आपण या आणि श्रीमान संतोषजी पवार आपण देखील या सर्व पंचांचे विशेष सन्मान इथे केले जातील श्रीमान दीपकजी पाटील श्रीमान शिवदासजी वाघमारे श्रीमान संतोषजी पवार सर्व पंचांचे सन्मान आपण करतोय यस सर्वांचा सन्मान जरूर केला जाईल या मंचावर आमदार चषक 2025 चे हे शानदार पर्व 4 रात्री आपल्याला पाहायला मिळालं ज्या ज्या प्रेक्षक वर्गाने ज्या ज्या ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टी भातान आणि भातानपाडा आयोजित या आमदार चषकाला सपोर्ट केला त्या सर्वांचं हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक असे आभार व्यक्त करतो आणि सर्वांचं ऋण व्यक्त करतो खऱ्या अर्थाने अगदी थोड्याच वेळात बक्षीस समारंभाला सुरुवात होईल बोला गणपती बाप्पा मोरया भारत माता की जय जय श्रीराम जय श्रीराम वलुयात ज्यांनी 4 रजनीमध्ये अगदी अचूक निर्णय दिला या स्पर्धेला अगदी शिस्तबद्ध स्पर्धा म्हणून त्याने अगदी सुंदर पंचांचं काम केलं ते आमचे हरिभक्त पारायण श्री दीपक पाटील साहेब यांच्या सन्मानाकडे दीपक पाटील सर यांचा सन्मान केला जाईल माननीय दत्तात्रय ठाकूर साहेब माजी उपसरपंच ग्रामपंचायत भातान यांच्या शुभ हस्ते हरिभक्त पारायण दीपक महाराज पाटील पाली पंच यांचा सन्मान केला जातो या सर्व आयोजक आमचे भारतीय जनता पार्टी भातान आणि भातानपाड्याचे सर्व जे सदस्य आहेत सर्व गाववाले आहेत ग्रामस्थ आहेत त्यांनी सर्वांनी मात्र मंचावर यायचं त्याच दरम्यान माननीय चंद्रकांतजी भोईर साहेब युवा नेतृत्व माजी सरपंच भातान यांना विनंती आहे की आपण देखील मंचावर येऊन विराजमान व्हायचंय बक्षीस समारंभाच्या प्रसंगी आपल्याला अनेक मान्यवर मात्र पाहायला मिळतात त्यांचं सहर्ष स्वागत दीपकजी पाटील नथुरामजी पाटील माननीय श्री दीपकजी ठाकूर साहेब संदीपजी काटावळे रामदासजी पाटील सामाजिक कार्यकर्ते कृष्णाजी भोईर सुधीरजी मुकादम तदनंतर आमचे भाई बबन मुकादम यांचे लाडके सुपुत्र सुयोग मुकादम माननीय दत्तात्रयजी ठाकूर सुनीलजी भोईर अनिलजी भोईर स्वप्नीलजी भोईर समीरजी भोईर तसंतर अनिलजी काटावले अरुणजी पाटील तसंच आमचे पुढचे पंच शिवदासजी वाघमारे सर 4 रजनी खऱ्या अर्थाने त्यानं आम्हाला खूप मोलाचं सहकार्य केला माननीय कृष्णाजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जातोय वारकरी संप्रदायाची प्रतीक असणारी उपर्ण या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह आणि त्यानंतर एक स्पोर्ट टी शर्ट जी की आम्हाला दातार इन्स्टिट्यूट आणि जगदीश काटावळे यांनी दिली आहे त्यांच्या माध्यमातून त्यांचा सन्मान केला जातोय आणि त्यांना अजून एक गिफ्ट मात्र दिलं जातोय त्यांना अजून एक गिफ्ट मात्र दिलं जाते पंचांना कॅलेंडर डायरी दातार इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून तसंतर आमचे पुढचे पंच माननीय संतोषजी पवार जे की मोपेहून आहेत त्यांचा देखील अमूल्य वेळ राहिला आणि मी NS भाई नथुराम पाटील साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण मात्र त्यांचा सन्मान करायचा आहे खूप चांगलं योगदान सर तुमचं या स्पर्धेसाठी राहिलं खूप चांगलं योगदान आमच्या पंचांचं राहिलं अगदी अचूक निर्णय योग्य वेळी आणि आयोजनात काय कमतरता काय जास्त ते समजावून सांगण्याचं काम आमचे दीपक पाटील आणि त्यांची संपूर्ण कंपनीनं केलं त्यांचं मानावं तेवढे आभार कमी आहेत आणि करावं तेवढं कौतुक देखील कमी आहे तसनंतर इत्तंभूत माहिती आमची पुरवणारे स्कोरिंगची हिस्ट्री जणू काही त्याने आम्हाला पुरवली कितवा चेंडू कितवा सिक्सर इथपर्यंत सर्व सांगितलं ते आमचे मयूर दादा पाटील नारपोली स्कोरर यांचा सन्मान केला जातोय मी रामदास पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते
त्यांचा सन्मान करायचा आहे। मयूर पाटील खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी खूप चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी आम्हाला केलं। गेली 4 रात्री अगदी इत्थंभूत माहिती या स्पर्धेत किती वाजता चेंडू पडला त्यानंतर लाईव्ह अपडेट व्हॉट्सअपवर देखील अपडेट त्याने आम्हाला शेअर केला। चला सर्व आमचे आयोजक जे आहेत युवा सर्व नेतृत्व आहेत भारतीय जनता पार्टीचे त्यांना विनंती आहे की अगदी मंचावर यायचे आपण। यस ज्या आमच्या महिला भगिनी आहेत त्यांना देखील खूप खूप सारा आभार व्यक्त करूया आणि आमचे अगदी जवळचे मित्र आणि आमच्या कॉलला कधीही प्रत्युत्तर न करणारे बाबू शहा देवीचा पाडा यांचा सन्मान केला जाईल। आमच्या शब्दाला मान देऊन आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेला 4 चांद ज्याने लावले ते आमचे डॅशिंग मित्र बाबू शहा यांचा सन्मान केला जातोय मंचावर। मी संदीप काटावले यांना विनंती करतो की आपण बाबू शहा यांचा सन्मान करायचा आहे। या स्पर्धेला खऱ्या अर्थानं आजच्या दिवशी 4 चांद लावले। शेरो शायरीचे बादशाह म्हणून ज्यांना ओळखले जातात ते आमचे मित्र बाबू शहा। गेली 20 वर्ष आपल्या महाराष्ट्रामध्ये दर्जेदार समालोचन राष्ट्रीय भाषेमध्ये शेर शायरीमध्ये त्याने केलं ते आमचे बाबू शहा यांचा सन्मान या मंचावर केलं जातोय। हर साल बाबू शहा जी इस टूर्नामेंट में आपका आवाज हमें सुनने मिलेगा यही प्रार्थना करते हैं। त्यानंतर आमचे पुढचे कॉमेंटर आजच्या दिवशी त्यांचा आपल्याला आवाज ऐकायला मिळाला। अगदी अंबरनाथहून बदलापूरहून ते या स्पर्धेसाठी दाखल झाले। त्यांचा गोड मराठी आवाज आणि आमचे जवळजवळ 250 पाहुणे या मंचावर आले आणि त्या 250 पाहुण्यांना त्याने अगदी हँडल केले। ते आमचे तुषार शिंदे साहेब यांचा सन्मान केला जाईल। मी अनिल भोईर यांना विनंती करतो की आमचे समालोचक मित्र तुषार शिंदे यांचा आपण सन्मान करायचा आहे। सुंदर कामगिरी त्यांची देखील राहिली। आज 200 ते 250 मान्यवर या मंचावर आले। राहुल भाई सुद्धा या मंचावर उपस्थित राहिले आणि सर्वांना हँडल करण्याचं काम तुषार शिंदेने केलं। हॅलो त्यांना दिली जाते वारकरी संप्रदायाचं उपकरण या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह। त्यानंतर दातार इन्स्टिट्यूट कडून एक डायरी। आमचे पुढचे कॉमेंट्रेटर रोहित जी गायकर ज्यांनी 4 रजनी या स्पर्धेला खऱ्या अर्थाने आकार दिला। ही स्पर्धा कशी उत्कृष्ट होईल याच्यासाठी त्यांची धडपड नेहमीच राहिली। काय कमी काय उणीव सर्व रोहित दादाने आमच्या भरून काढल्या आणि खऱ्या अर्थाने स्पर्धा यशस्वी करण्यात त्यांचं मोलाचं योगदान राहिलं। असे आमचे समालोचक मित्र रोहितजी गायकर यांचा सन्मान मात्र मुख्य व्यासपीठावर केला जातोय। मी आमचे अनिल पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जाईल रोहित गायकरचा। अनिल पाटील यांच्या शुभ हस्ते रोहित गायकरचा सन्मान केला जातोय। रोहित गायकरजी खूप चांगला सपोर्ट तुमचा या भारतीय जनता पार्टी आयोजित आमदार चषक साठी राहिला। दर्जेदार समालोचन आणि तुमच्या समालोचनाने खऱ्या अर्थाने तुल्यबळ अशी कामगिरी या मंचावर राहिली। त्यानंतर ही स्पर्धा अगदी आंतरराष्ट्रीय दर्जावर पोहोचवण्याचं काम आमचे 24 लाईव्ह इव्हेंट यांनी केलं। आम्ही 24 लाईव्ह इव्हेंटच्या सहकार्यांना विनंती करतो की आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे। मी सुधीर दादा मुकादम यांना विनंती करतो की आपण 24 लाईव्ह इव्हेंट
संदेश पाटील प्रोप्रायटर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना आपण सन्मानित करायचं आहे. अगदी आंतरराष्ट्रीय दर्जावर युट्यूबच्या माध्यमातून 4 रजनी लाईव्ह क्लॅरिटीच्या सहाय्यानं ज्याने केली ते आमचे मित्र संदेश पाटील आणि टीम 24 लाईव्ह इव्हेंट यांना मात्र आपण सन्मानित करायचं आहे. जे संघ विजयी झालेत, पारितोषिकाचे लाभार्थी झालेत, त्यांना विनंती आहे की अगदी मंचाच्या समोर यायचं आहे. ज्या ज्या गावातून पॅकर त्याच्यानंतर आमचे डीजे मास्टर डीजे किरण पाटील यांचा सन्मान केला जाईल. किरणजी या आमच्या सन्मानाचा स्वीकार सुयोग मुकादम यांच्या शुभ हस्ते आपला सन्मान केला जाईल. किरणजी या. अतिशय सुंदर साऊंड क्वालिटी 4 रजनी मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. किरणजींनी खूप चांगला सपोर्ट या टुर्नामेंट साठी केला. आमदार चषक 2025 चा क्लिअर आवाज तमाम प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला ते आमचे किरणजी यांचा सन्मान केला जातो. आमच्या अगदी जवळचे मित्र किरणजी यांना वारकरी संप्रदायाची शाल आता दिली आहे. आता ते नॉनव्हेज खाऊ शकत नाहीयेत, अगदी आता वारकरी झाले आहेत. ते त्यांचं संपूर्ण घर देखील वारकरी आहे. आता त्यांना देखील वारकरी व्हावं लागेल. तुळशीची माल एकादशीला. त्यानंतर आमचे जनरेटर ऑपरेटर आमचे संदीप भोईर भुऱ्या उर्फ भुऱ्या हे असे आमचे 2 आणि आरिवलीवाले गोजे या पाटील यांनी सर्वांनी यायचं आहे आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. या जनरेटर ऑपरेटर आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आणि संदीप भोईर आपण देखील या. त्यानंतर आमचे पुढचे ऑपरेटर ज्यांनी आम्हाला नेट सुविधा पुरवली ते असे पूर्वा केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर दिग्गज व्यक्तिमत्व महेशजी पाटील या आपण आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. यांच्याकडे तसेच या संपूर्ण 4 दिवसात ज्यांनी गायकरांच्या सोबतीनं समालोचकाचं काम आणि एक बाजू पूर्ण आपल्या खांद्यावर घेतली ते रुपेश ठाकूर घरी जे तो पिकतो तिथं संपत नाही असे तसं तुम्ही 4ही बाजू इथं सांभाळल्या. अगदी स्कोरर असतील किंवा समालोचन असेल सर्व कामं व्यवस्थित रुपेश ठाकूर यांनी पार पडले. तर आमचे सहयोग रुपेशचा सत्कार बबनभाईंचे सुपुत्र यांच्या हातून करण्यात येईल. सर्व सत्कार मूर्तींचा ज्यांनी इथं आम्हाला लाख मोलाचं योगदान केलं त्यांचा इथं सत्कार करण्यात आलेला आहे. आणि ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सुद्धा ज्यांनी आम्हाला इथं सहकार्य केलं त्या सर्व मान्यवरांचे मी अगदी शब्दसुमनाने आभार मानतो, धन्यवाद देतो. डीजे ऑपरेटर सरपंच दीपक पाटील बातान, दीपक पाटील आपण या. सुनील भोईर, दीपक पाटील आणि अभि दीपक पाटील अभि आणि सुनील भोईर आपण या आलेले आपले जनरेटर ऑपरेटर स्वतः मालक आहेत. भुऱ्या भोईर त्यानंतर पाटील विकास पाटील आपला सत्कार करायचा आहे. आपण इथं जे सर्व लाईटची व्यवस्था आपल्या मार्फत झाली आहे पैशापेक्षा आपलं योगदान अतिशय लाख मोलाचं होतं. आपण आपलं कर्तव्य अतिशय उत्तमरित्या पार पाडले म्हणून सर्व कार्यक्रम व्यवस्थित झाले. तत्पूर्वी घ्या लवकर, उशीर नको, अगोदर उशीर झालेला आहे. मी आयोजकच्या वतीनं थोडं मनोगत व्यक्त करतो. मित्रांनो, ज्या दिवसापासून आम्ही मॅचेस घ्यायचे ठरवले त्या दिवसापासून आमच्यावर जो भार होता 2 महिन्याचा तो चालू होता आणि त्यामध्ये आमच्यावर अतिशय बऱ्याच वेळेला मानसिक त्रास सुद्धा झाला. ही टीम तुम्ही या लॉट्स मध्ये काय घेतली, ती टीम तुम्ही त्या लॉट्स मध्ये काय घेतली, काही निर्णय आमचे याच्यात बरोबर असतील, काही चुकले असतील, सगळ्यांची मनं राखण्याचा आम्ही प्रयत्न केला.
तर जे काही आमच्यावर रागरोष असतील किंवा आमचे चांगले वाईट काही दोष असतील ते आपण मैदानामध्ये सोडून जा, मैदानाच्या बाहेर बरोबर नेऊ नका. जे आपले सर्वांचे हित संबंध आहेत असेच राहू द्या. प्रत्येक वेळी जे पाहुणे मंडळी सुद्धा आली, काही आम्हाला जास्त त्यांचा सत्कार करता आला नाहीये, त्याने सुद्धा आम्हाला समजून घ्या. कारण जेव्हा आयोजक होतो तेव्हा डोक्यावर हे जे आपले इथे 4 चषक लावलेत तसा मुकुट आहे, प्रत्येकाला सांभाळणं थोडंसं अवघडच असतो. तरी पण आमच्या भावना आपण समजून घ्या. जेव्हा पहिल्या दिवशी लॉट पडले त्या दिवशी अरुण पटेल आणि मला 100 कॉल आले असतील प्रत्येक संघाचे, प्रत्येक समर्थकाचे 5-5, 6-6 कॉल. अरे आम्हाला ह्या गटामध्ये टाकले, त्या गटात तुमचे नातेवाईक आहेत म्हणून तुम्ही कालच्या गटात टाकले, तुमचे मित्र आहेत तुम्ही वरच्या गटात टाकले, आमच्यावर राग होता, अशा बऱ्याच जणांच्या भावना होत्या. तरी सुद्धा आम्ही शांत डोक्याने प्रत्येकाला उत्तर दिले. काही आपली नावे मागे घेतली. आता सुद्धा असंच झालं. आम्हाला काही गोष्टी या आम्ही सर्वप्रथम रायगड असोसिएशनचे राकेश गायकवाड आणि आमचे मित्र प्रशांत खानाकोर यांचे खरंच आणि त्यांच्यासोबत चंद्रकांत भोईर या सर्वांचे मनापासून अगदी मनाच्या अंतःकरणातून यांचे सर्वांचे आभार मानतो. कारण काल पण ही तशी अतिशय कठीण प्रसंग होता. आपल्याला शांत डोकं ठेवून कार्य करायचं होतं आणि आम्हाला कमिटीने चांगल्या प्रकारचे सहकार्य केलं. आज पण जेव्हा इथे चिठ्ठीचा कार्यक्रम मला अशा वेळेला पण अगदी कालच्या व्यवस्थांवर सगळ्या परीने आम्हाला रायगड असोसिएशनने चांगलं सहकार्य केलं. त्यांचं मी आयोजकांच्या वतीनं, आमच्या सर्व आयोजकांच्या वतीनं मनापासून अगदी मनापासून त्यांचा आभार मानतो. आणि यात सर्वच याचा वाटा जर कोणाचा असेल तर आगे पोलीस प्रशासन सुद्धा रात्री इथं प्रसंग घडला असता अगदी 10 मिनिटांमध्ये इथं हजर झाले आणि कुठल्याही प्रकारचं त्यांनी आयोजकांच्यावर कुठली जबरदस्ती न करता प्रेमाने समजून सांगलं की आपल्यासारख्या खेळाडूंना इथं आलेले जे इन्स्पेक्टर साहेब होते, त्यांचं नाव का तिथे गोरे साहेब होते, ते स्वतः सीझन प्लेअर आहेत. ते बोलतात की तुम्ही अतिशय चांगलं प्लॅटफॉर्म इथं तयार केलाय आणि खेळाडूंनी त्यांचा चांगला सहभाग घेऊन त्यामध्ये आपलं जर आमच्या वेळेला बोलतात असं जर क्रीडांगणाची व्यवस्था असती किंवा असे आयोजक असते तर आम्ही सुद्धा पुढे गेलो असतो. हे पोलिसांच्या तोंडचे वक्तव्य होतं. परंतु काही लोकांना, खेळाडूंना मात्र खेळाडू सगळे चांगले असतात, फक्त पाठीराख्यांचा जो बोलबाला असतो त्याच्यामुळे कुठेतरी गालबोट लागला जातो. आणि त्यामध्ये आम्हाला पोलीस प्रशासनाने चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. त्यांचं सुद्धा मी मनाच्या अंतःकरणातून अगदी आभार मानतो. आणि सर्व आलेल्या खेळाडूंना, त्यांच्याबरोबर आलेल्या हितचिंतकांना पुन्हा एकदा विनंती करतो, सर्वांना विनंती करतो की आपण जे काही आमच्याकडून कमी जास्त झाले असेल तर आमची चूक पदरात टाका आणि काही चांगलं झालं असेल तर ते आमच्या समोर न आता मागे बोला, ही आपणा सर्वांना विनंती. आणि सर्व खेळाडू यांनी वरती यायचे, फक्त खेळाडूंनी वरती या आणि त्यांचे पॅकर. यस सगळे सर्व कुंडेवाल टीम, भोकरपाडा टीम सर्वांनी यावरती आणि त्यांचे पॅकर सुद्धा या. कृपया जास्त आले तर आपला स्टेज काय कोसळणार नाही, पूर्ण मातीच आहे, नॅचरल आहे, परंतु जागा होणार नाही. यस आपण चालू करतोय बक्षीस समारंभाला. अतिशय सुंदर दिग्गज स्पर्धा मात्र आपल्याला पाहायला मिळाली. आमदार चषक 2025 हे शानदार पर्व आपल्याला पाहायला मिळालं. आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थाने सरपंच चषक म्हणून नावाने ओळखायला जायला हवी होती, कारण का 4 रजनी आमचे सरपंच साहेब या मंचावर अगदी उपस्थित आहेत आणि अनेक चांगला सहभाग आयोजनामध्ये त्यांचा राहिलाय. सर्वांचं करूया कौतुक आणि वळूयात बक्षीस समारंभाकडे सर्व संघांना. आणि विनंती करतो की आपण अगदी आमच्या मंचावर यायचंय, वरती या सर्वांनी आणि हा बक्षीस समारंभ करूया एन्जॉय. यस आपले असोसिएशनचे प्रेरित स्कोरर आहेत आणि ज्या खेळाडूंनी ज्या धावा जमवल्यात त्याला तो बक्षीस दिला जाणार आहे. हा ते सर्व बक्षीस एका टीम मध्ये का नाही जाईत ना, परंतु ज्या खेळाडूंनी परफॉर्मन्स दिलाय त्यालाच तो बक्षीस दिला जाईल. हा आमच्या असोसिएशनचा नियम आणि तोच अंमल केला जातो या ठिकाणी. करूया सर्व संघांचे पुन्हा एकदा अभिनंदन. बोला भारत माता की. करूया सुरुवात. तृतीय क्रमांकाचे मानकरी मात्र ठरलेत ते निधी 11 भोकरपाडा संघ. खरा तर तृतीय क्रमांकापासून करूया सुरुवात. या 11च्या खेळाडू आणि त्यांचे संघ मालक या बक्षिसाचा स्वीकार करण्यासाठी आणि हे बक्षीस देण्यासाठी आमचे मान्यवर
इथून आमचे मान्यवर आमचे दीपक पाटील, NS पाटील, अनिल भोईर आणि दत्तात्रय ठाकूर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या तृतीय क्रमांकाची ट्रॉफी टीम निधी 11 भोकरपाडाला द्यायचे. आपला खऱ्या अर्थातील आपल्या जवळचा संघ आहे, पोंचे विभागातील दर्जेदार संघ म्हणून त्यांच्याकडे सातत्यानं पाहिलं जातंय. ते निधी 11 भोकरपाडा ठरल्या 3ऱ्या क्रमांकाचे मानकरी. एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. सर्व क्रिकेट खेळाडूंना विनंती असेल की हा आपल्यातला ज्युनियर संघ आहे, यांच्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवा मित्रांनो एकदा. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते त्यांना 3 नंबरची ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येतोय. खूप भोकरपाडाचं आमचे सचिनजी दुर्गे जे की संघाचे आधा अगदी तमाम प्रेक्षक वर्गाला फिदा केलेला आहे. त्यांनी अनेक लोक त्यांच्या बरोबर सेल्फी घेण्यासाठी इंटरेस्टेड आहेत असे आमचे सचिनजी दुर्गे. यस 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 3ऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरलेत भोकरपाडा संघ. मी कर्णधारापेक्षा सचिन दुर्गे यांना विनंती करतो की सचिन दुर्गे बोलायला तयार नाहीयेत. त्यांना आनंद आता आवरेना, आनंद पोटात मजा मावेना. सचिन दुर्गे अतिशय खुश आहेत. आता ही ट्रॉफी घेऊन डायरेक्ट प्रयागराजला जातील का हा प्रश्न तमाम प्रेक्षक वर्गाच्या मनात पडलेला आहे. त्यानंतर जे रनर अप ठरले 2ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला सूरज इनेवन कानोबा कुंडेवाल संघ. या आपले 11 खेळाडू, संघ मालक आणि आपले हितचिंतक सर्वांनी या मंचावर मान्यवरांच्या शुभ हस्ते आपल्याला ट्रॉफी दिली जाईल. मी रामदासजी पाटील, कृष्णाजी भोईर, सुधीर मुकादम, सुयोग मुकादम या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ही मानाची ट्रॉफी द्यायची आहे. या स्पर्धेचं खास आकर्षण राहिलंय खिल्लार बैल. आदत किंगचा हा खिल्लार बैल आहे. मिनी मथुर म्हणून त्याला ओळखलं गेलं. राहुल भाई जेव्हा आले होते तेव्हा त्यांनी त्या बैलाच्या अंगावर थाप मारली आणि आम्ही राहुल भाईंना विनंती केली की बैलाचं नाव तुम्हीच ठेवा. तेव्हा राहुल भाईंनी सांगितलं की मिनी मथुर या बैलाचं नाव ठेवा. आणि राहुल भाईंनी खऱ्या अर्थानं नामांकन केलं त्या बैलाचं. आणि निश्चितच आज ना उद्या ज्या खेळाडूला जो बैल मिळेल तो मथुरच्या जोडीला पळेल हा विश्वास राहुल भाईंनी व्यक्त केला. राहुल भाईंचं करूया खूप सारं कौतुक आणि वळूया आता वैयक्तिक पारितोषिकाकडे. या स्पर्धेतील बेस्ट बॉलर, उत्कृष्ट गोलंदाज कोण ठरलाय? या रेस मध्ये खरे तर 3 खेळाडू होते. या रेस मध्ये खऱ्या अर्थानं 3 खेळाडू गोलंदाज होते. नेरेचे सुशांत गायकर देखील या रेस मध्ये होते. 27 धावा देत त्यांनी 5 विकेट प्राप्त केलेले. आदित्य म्हस्कर देखील सचिन मोरे त्यांनी 43 धावा देत 5 विकेट प्राप्त केलेले. असे हे नेरे जितू 11 नेरेचे 2 गोलंदाज होते. परंतु या सर्व गोलंदाजांना मागे ठेवीत एक गोलंदाज मात्र पुढे केलाय. तो कोणत्या संघाचा असेल? कोण? रितेशला गेज केलं जाते पण भोकरपाडा संघाचं कॅल्क्युलेशन थोडं चुकीचं आहे. कर्णधार आहे का? आणि हा पारितोषिक जातोय निधी 11 भोकरपाडाकडे. आदी पाटील 5 मॅच 25 धावा देत 5 विकेट त्यानं प्राप्त केल्या. तो आदी पाटील
मात्र झालाय या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज आणि त्याला मिळते बायसायकल ती दिली आहे दिलीप मुकादम आणि सुधीर मुकादम यांच्या वतीनं ही बायसायकल दिली जाते। मी स्वप्नील भोईर आणि सुधीर मुकादम सुयोग मुकादम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आणि सुनील भोईर आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आणि त्याला बायसायकल देऊन सन्मानित करायचे। एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो। या स्पर्धेतील पुढच्या वैयक्तिक पारितोषिकाकडे आपण बोलतोय। या फलंदाजच्या रेस मध्ये देखील 3 खेळाडू होते। प्रणित पाटील होते भोकर पाड्याचे ज्यांनी 25 चेंडू मध्ये 52 धावा केल्यात। त्यानंतर प्रवीण चोरगे बाली जे की 57 धावांची भारदार देखील खेळी त्यांच्या माध्यमातून राहिले ते थोडेसे राहिले मागे आणि या रेस मध्ये पुढे गेला खेळाडू कोण असेल? खालून आवाज येतोय इकडून येतोय सचिन मोरे मयूर वास्कर परंतु हा बक्षीस जातोय माझे बंधू जिवलक मित्र मयूर वास्कर कुंडवाल 4 मॅच 33 बॉल मध्ये 77 धावांची बहारदार केली 4 चौकार आणि 8 षटकाराची बहारदार खेळी केली। खर तर आज दिवसभरात आमच्या संपूर्ण फ्रेंड सर्कल कडून कॉल आले की बैल मिळेल का मयूरला परंतु खर तर त्यांचा आणि बैलाचा संबंध नाहीये शर्यतीपासून खूप दूर आहेत आमचे मित्र आणि खऱ्या अर्थाने ते ठरलेत उत्कृष्ट फलंदाज मयूर येत आहेत मंचावर त्यांना फलंदाजाची ही बायसायकल दिली आमच्या महिला वर्ग संपूर्ण महिला वर्ग या समोर सर्व महिला वर्गांना विनंती करतो की या समोर यस यस सर्व महिला वर्गाच्या शुभ हस्ते मयूरला मात्र का महिला वर्गाला ट्रॉफी द्यायला सांगितली याचा विशेष असं आहे की संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये एकमेव कान्होबा कुंडेवाळ संघ आहे की त्यांच्या टी शर्टच्या पार्टी त्यांचं स्वतःचं नाव नसून त्यांच्या आईचं नाव आहे। याच्यासाठी कान्होबा कुंडेवाळ साठी एकदा जोरदार टाळ्या। प्रत्येकाच्या आईचं नाव त्याच्या टी शर्टच्या पाठीमागे बापाचं नाव जरूर घेतलं जातं कुठेही परंतु आईचं नाव नेहमी मागे राहत असतं आणि प्रत्येकाच्या टी शर्टच्या मागे आईचं नाव आहे म्हणून महिला वर्गाच्या शुभ हस्ते त्यांना ही ट्रॉफी देण्यात आली। मयूर वास्कर आपलं खूप खूप सारं असं कौतुक करूया अभिनंदन करूया आणि वळूया या स्पर्धेतील चॅम्पियन ट्रॉफी कडे। यंदाच्या मौसम मध्ये चॅम्पियनची रास ज्याने लावली आहे तो जितू 11 नेरे संघ ठरला या स्पर्धेतील चॅम्पियन। या जितू 11 नेरे आणि आपले सर्व सपोर्टर्स पॅकर्स सर्व खेळाडू कर्णधार या ट्रॉफीचे हकदार खऱ्या अर्थानं तुम्ही बनलात। भारतीय जनता पार्टी भातान आणि भातानपाडा याचे तुम्ही चॅम्पियन बनलात। मी दीपकजी ठाकूर संदीपजी काटावले तानाजीजी पाटील किरणजी मुकादम अरुणजी पाटील अनिलजी काटावले हे आमच्या सर्व सरपंच आणि त्यांची कमिटीला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे। यस यस जितू 11 नेरे संघ आपले खूप खूप असं अभिनंदन करूया। बोला गणपती बाप्पा।
यस यस यस, ज्याला जे आहे ते बक्षीस आम्ही दिलं गेलंय. आमचे असोसिएशनचे स्कोरर आहेत आणि त्यांनी इत्तमभूत माहिती प्रत्येक खेळाडूची दिली आहे. आणि एक महत्वाचं वैयक्तिक पारितोषिक या आदत किंग मिनी मथुरचा मालक कोण असेल? ज्युनियर मथुर. ज्युनियर मथुर कोण असेल? ज्युनियर मथुरचा मालक माननीय श्री भाई बबन मुकादम साहेब यांच्या वतीनं या स्पर्धे आदत किंगचा हा बैल मात्र मॅन ऑफ द सिरीज साठी होता आणि राहुलबाईने खऱ्या अर्थाने ज्युनियर मथुर म्हणून त्याचं नाव ठेवलं. तेव्हा मथुर कोणाच्या गोट्यात जाईल? एनगेज. अंदाज काय आहे मित्रांनो तुमचा? नेरेने मात्र आपल्याकडे फोटोशूट मध्ये बिझी आहेत आणि ओन अँड ओनली बर्थडे बॉय नेरे संघाचा ज्याचे पॉइंट आहेत नसून हा ट्रॉफी अगदी थोडक्यासाठी जाते दुसऱ्या खेळाडूकडे. 3 खेळाडू खऱ्या अर्थाने रेसिंग मध्ये होते. प्रणित पाटील 72 पॉइंट त्याच्याकडे होते. त्यानंतर दुसरा खेळाडू होता मयूर वास्कर ज्याच्याकडे 77 धावांची ज्याची बहारदार खेळी होती. 77 पॉइंट त्याचे होते. आणि हा आदत किंगचा बैल जातोय ज्याच्या धावा आहेत 27 चेंडू मध्ये 54, 5 चौकार, 4 सिक्सर, 5 ओव्हर, 43 धावा आणि 5 विकेट ज्याने खेळले. 79 पॉइंट त्याच्या नावावर आहेत. 2 पॉइंट साठी एक खेळाडूची मात्र ही सिरीज हुकली. हे पारितोषिक जातोय बर्थडे बॉय सचिन मोरे. फक्त 2 पॉइंटने हा आदत किंगचा बैल मात्र त्याला मिळालाय. सचिन मोरे त्याला बैलगाडा शौकीन देखील आहेत ते आणि आदत किंगचा बैल मात्र त्याच्या नावावर राहिलाय. यंग खेळाडू आहे सचिन मोरे. बैलगाडा जे शौकीन आहेत ना शर्यतीतल्या अड्ड्यातले ते या सुट्टी मेकर बैल पकडायला या. सुट्टी मेकर जे आहेत आमचे नेरेचे कोण असतील ते सर्वही बैल पकडायला या आणि डायरेक्ट दाव्यावर गेलेत. दावा पकडला आता आणि सचिन मोरे ठरला या स्पर्धेतला उत्कृष्ट खेळाडू. मॅन ऑफ द सिरीज ऑन अँड ओनली टीम G2 11 नेरेचा सचिन मोरे. बर्थडे बॉय त्याला देऊया भारतीय जनता पार्टी भातन आणि भातनपाडा यांच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. केकची दुकान देखील बंद झालेत नाहीतर केक कापला असता त्याचा आपण. कॅप्टन या कॅप्टन तिन्ही संघाचे कॅप्टन यावरती भोकरपाडा कुंडेवाल आणि नेरे कर्णधारांनी आमच्या मंचावर यायचंय. त्याला मॅन ऑफ द सिरीजचा पारितोषिक आदत किंगचा बैल डॅशिंग नेतृत्व भाई बबन मुकादम साहेब यांच्या वतीनं. बैलाला ताल भरपूर आहे आणि हा बैल नक्कीच पुढे जाऊन नाव करेल. नेरेचा मथुर म्हणून नक्कीच ओळखला जाईल. सचिन मोरे आपण या तुमचे 2 शब्द तमाम प्रेक्षक वर्गाला नक्कीच ऐकायला आवडतील. सचिन मान्यवर सर्व या सरपंच साहेब दीपकजी ठाकूर संदीपजी काटावले रामदासजी पाटील
दत्तात्रयजी ठाकूर, अरुणजी पाटील, अनिलजी काटोळे, स्वप्नीलजी भोईर, आमचे किरणजी मुकादम, सुयोगजी मुकादम. ट्रॉफी घ्या, ट्रॉफी. सरपंच साहेब आमचे ट्रॉफी घेत आहेत. सचिन मोरे यावरती ट्रॉफी घ्यायला. सचिन मोरे नक्कीच जसा हा ज्युनियर मथुर आहे तसा सचिन मोरे ज्युनियर राहुल भाई बनेल का? आमचे युवा नेते समीर ठाकूर, किरणजी पाटील, नितीन पाटील हे सर्व मात्र सचिनचे फॅन झालेत आणि सचिन सोबत फोटोशूट करण्याचा मोह त्यांना आवरे नाहीये. सचिन मोरेची फलंदाजी त्यांना आवडली आणि खऱ्या अर्थाने सचिन मोरे या 2 मिनिटं तुमच्याशी आम्हाला संवाद साधायचा. यावरती जरा सचिन मोरे खूप सारं अभिनंदन तुमचं. तुम्हाला मॅन ऑफ द सिरीज ची ट्रॉफी मिळाली आहे आणि बैल खऱ्या अर्थाने मिळाला आहे. तुम्ही शर्यतीपासून जवळ आहात का किती दूर आहात? नाही, खूप दूर आहे, खूपच दूर आहे, म्हणजे जवळच नाही. शर्यतीचा तुमचा कधी संपर्क नाही, परंतु माझा पण शर्यतीपासून कधी संपर्क नाही. पण माझे मित्र आहेत का त्यांचे म्हणजे माझ्या आयुष्यात कधी जर असा बैल आला तर मला ठाऊक आहे की हा बैल कोणाच्याकडे ताब्यात द्यायचा आणि तो कसा वाढवेल. असे तुमचे कोण आहेत अदा करते? आहे, आज माझा बर्थडे आणि बर्थडे दिवशी मला चांगलाच गिफ्ट भेटला, पण मी त्याला चांगला सांभाळायचा प्रयत्न करीन आणि चांगल्या हातात द्यायचा प्रयत्न करीन. नक्कीच सचिन मोरे, तुम्हाला असतील खूप साऱ्या शुभेच्छा. या स्पर्धेबद्दल 2 शब्द काय सांगाल? आयोजन खूप चांगलं आहे आणि खेळायला मजा आली इथे. आम्ही मागच्या वेळी पण इथे म्हणजे ट्रॉफी पर्यंत गेलो होतो आणि दरवेळी इथे खेळायचा प्रयत्न करू. हे होते सचिन मोरे. सचिन मोरेंना वाढदिवसाच्या देखील खूप साऱ्या शुभेच्छा आणि मॅन ऑफ द सिरीज ची ट्रॉफी मिळाल्याबद्दल देखील खूप साऱ्या शुभेच्छा. या अशा रीतीनं हा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम झाला संपन्न.